नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला रव्याचा केक बनवून दाखवणार आहे. त्यासाठी इथे मी तेल, तूप, दही किंवा बटर यापैकी काहीच वापरणार नाही. फक्त 1 कप रवा आणि 1 कप दूध इथे मी वापरणार आहे. तर केक आपला एकदम छान स्पॉन्जी असा हा बनवून तयार होतो. पाहू शकता तुम्ही, केकला एकदम छान कलर व टेक्स्चर देखील छान आला आहे. लहान मुले देखील हा केक आवडीने खातात व चवीला एकदम हा टेस्टी लागतो. तर लगेचच वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. केक बनवण्यासाठी इथे मी 1 कप रवा घेतला आहे. रवा मोठा असल्यामुळे मिक्सरला फिरवून घेत आहे. जर तुमच्याकडे बारीक रवा असेल तर मिक्सरला फिरवायची गरज नाही. नंतर रवा व्यवस्थित बारीक होण्यासाठी इथे मी मिक्सीमध्येच अर्धा कप साखर घातली आहे. तुम्ही ज्या वाटीने किंवा कपाने घेणार असाल त्याची निम्मी साखर आपल्याला इथे घ्यायची आहे. मिक्सरला व्यवस्थित फिरवून घेतलं आहे. इथे मी बाउलमध्ये 1 कप गरम दूध घेतलं आहे. ज्या कपाने रवा घेतला आहे त्याच कपाने दूध घ्यायचं आहे. दूध हे व्यवस्थित गरम असायला हवं. नंतर रवा व साखरेचं मिश्रण याच्यात मी घातलं आहे. व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे व 15 मिनिटासाठी हे आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे. सुरुवातीला हे मिश्रण तुम्हाला पातळ दिसत आहे, परंतु नंतर रवा हा फुलला जातो व व्यवस्थित आपलं मिश्रण सेट होते. सर्व गुठळ्या एकदम व्यवस्थित फेटून घेतलं आहे व 15 मिनिटासाठी हे झाकण ठेवून द्यायचं आहे. 15 मिनिटात हा रवा व्यवस्थित फुलला जातो. तोपर्यंत आपण केकसाठी लागणारी दुसरी तयारी करून घेऊयात. तर इथे मी केक टिनला इथे मी हार्ट शेपचा केक टिन घेतला आहे. तुमच्याकडे जो असेल तो वापरू शकता किंवा नसेल तर कुकरच्या डब्यामध्ये देखील बनवू शकता. इथे तूप मी ब्रशने लावून घेत आहे. तुम्ही बटर पेपर देखील वापरू शकता व थोडंसं गव्हाचं पीठ मी डस्ट करून घेत आहे. एक्स्ट्राचं पीठ हे काढून टाकायचं आहे. नंतर इथे कढईमध्ये मी केक बनवणार आहे. तर कढई प्रीहीट करण्यासाठी इथे कढईमध्ये मी मीठ घातलं आहे. नंतर त्याच्यावर एक स्टँड ठेवायचा आहे. तुमच्याकडे स्टँड नसेल तर छोटीशी प्लेट देखील ठेवू शकता. 10 मिनिटे ही मिडियम गॅसवर प्रीहीट करायला ठेवून द्यायचं आहे. नंतर इथे 15 मिनिटे झाले आहेत व पाहू शकता रवा एकदम छान असा फुलला आहे. एकदा सर्व हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी फ्लेवरसाठी व्हॅनिला एसेन्स वापरणार आहे. तर इथे पाव चमचा म्हणजेच 1/4 टीस्पून व्हॅनिला एसेन्स घालणार आहे. नंतर 1 टीस्पून बेकिंग पावडर घालणार आहे. जर तुमच्याकडे बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही 1 इनोचं सॅशे घातलं तरी देखील चालेल व अर्धा टीस्पून खायचा सोडा किंवा बेकिंग सोडा घालायचा आहे. सोडा घातल्यानंतर लगेचच हे मिश्रण एकाच डायरेक्शनमध्ये व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं फेटून झाल्यानंतर पाहू शकता अशा पद्धतीची आपल्याला फ्लोईंग कन्सिस्टन्सी मिश्रणाची असायला हवी. लगेचच हे टिनमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात. इथे मी गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूट्स चॉप केले आहेत. त्याच्यात थोडंसं गव्हाचं पीठ मिक्स करून वरती मी टाकत आहे. गव्हाचं पीठ किंवा मैदा टाकल्यामुळे
ड्राय फ्रूट्स किंवा तुम्ही चेरी वापरणार असेल तर ती तळाशी जात नाही. लगेचच आपल्याला हे कढईमध्ये ठेवून द्यायचं आहे व मीडियम टू लो गॅसवर 35 मिनिटे हे बेक करून घ्यायचं आहे. इथे एक होल आहे, त्याच्यात मी लवंग घातले आहे जेणेकरून हवा जाणार नाही. तर बघू शकता 35 मिनिटानंतर केक आपला व्यवस्थित बेक झाला आहे. लगेचच तो साईडला थंड करायला ठेवून द्यायचा आहे. चाकू घालून चेक करूयात तर क्लीन निघत आहे. कडेला देखील व्यवस्थित बेक झाला आहे. पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे, लगेच काढायची घाई करायची नाही. तर पूर्णपणे थंड झाल्यानंतर पाहू शकता केकने कडा सोडल्या आहेत. व्यवस्थित आपला केक हा बेक झाला आहे. थोडंसं टॅप करून ताटामध्ये काढला आहे. वाव, पाहू शकता तुम्ही कलर एकदम परफेक्ट असा आला आहे. केकचं टेक्स्चर देखील किती छान झालं आहे. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने लहान मुलांसाठी किंवा मोठे लहान सर्वच घरातील आवडीने खातील असा हा पौष्टिक असा रव्याचा केक बनवून तयार होतो. तर इथे मी केक लगेचच कट करून दाखवत आहे. एकदम स्पॉन्जी असा आपला केक झाला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व आवडल्यास सबस्क्राईब